ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे संघ हा सामना विजय होतोय। खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला सागर याने आणि गोलंदाजी करत असताना भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं साहिलने, परंतु शेवटच्या क्षणी आणि शेवटच्या मुकाला मात्र इथून मराठवाडी संघांना सामना सोडावा लागला। अगदी सामना विजयच्या दिशेने तर होताच, परंतु अप्रतिम गोलंदाजी मंगलमूर्ती मराठवाडे। चला इथून आवाजामध्ये चेंजेस करूया आपण, परत एकदा वळूया आशिष जोरगी सरांच्याकडे। सामना जिंकला इथून उदवणे संघाचा ऑल द बेस्ट आणि हॅडलॅक टीम मराठवाडी संघ खूप चांगला खेळ केला गणेश शिंदेने ते 2 षटकार आणि खऱ्या प्रकारे अगदी क्रिकेटचं खेळ कसा खेळावा या पूर्ण दाखवताना पाहायला भेटलं गणेशने। आपण सामनावीरचा किताब देऊयात ज्याने फटकेबाजी केली दमदार, त्याचं नाव आहे सागर, त्याला बोलूयात। उदवणे संघाचा सागरला दिला जाईल सामनावीरचा किताब। सागर या। हॅलो चेक जाऊया पुढे एकदा मॅचच्या दिशेने आणि प्लेअर ऑफ द मॅचचा किताब सागर यांना देऊयात। जबरदस्त अशी मॅच राहिली, शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना नक्कीच गेला, परंतु आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये अगदी विजेता संघ पाहायला मिळाला। सगळ्या मॅचच्या दिशेने नेक्स्ट मॅचकडे, जिथे आपण पाहायला गेलं तर एका बाजूला विठलाई क्रिकेट क्लब सनबूर संघ टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय टीम वेताळनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी या संघाला। मॅचला सुरुवात होईल आणि तुम्हाला काय वाटतं की 5 ओव्हरची फायनल घ्यायची? हो मॅन ऑफ द मॅच आहे की येऊन उभा राहिलाय कधीपासून। हॅलो मानेचे असते रे, अमोल माने ही साडी किती साडी काय अमोल मानेचे असते रे। हो माने घ्या याला गेलोय त्या पट्ट्यान तुषार आणि कोण आहे खाली? तुषार आणि कोण? मयूर, तुषार मयूर। मॅचला सुरुवात करूयात। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, करा वेळेचा निर्बंध आहे। तुषार आणि मयूर आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक रोहित आलाय। पहिला बॉल सोडून दिलाय, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर राहिलाय आणि अवंतर धावसंख्येने मात्र षटकाची केली सुरुवात। दिनकरजी मोकाशी आणि त्याचबरोबर अमितजी मोकाशी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात। खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे एक धाव मात्र नक्कीच येईल। ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय। कोणी मारला? तुषार कट करण्याचा प्रयत्न होता, बीट करून पाठीमागे चाललाय, हा बॉल आलाय डॉट बॉल।
इनसाइड आउट थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम असा झेल पकडलाय. ओमकार होता त्या ठिकाणी, कुठलीही चुकी केली नाहीये. जबरदस्त कॅच पकडली आहे, अप्रतिम. परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, कॅचचा कॉल आणि अगदी उलट्या दिशेने पकडण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने राहिला आणि आणखीन एक मोठा धक्का लागतोय. फलंदाज बाद होतोय. सागर बॅक टू दी पॅव्हेलियन. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या नंतर टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 2 विकेट आतापर्यंत मिळवल्या आहेत. चांगलं षटक रोहितने हाताळलंय. पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं. आता इंद्रजीत आलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आता सचिन येतोय. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. एकच धाव, सिंगल येते. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल, फ्री हिट. फ्रीटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. बीट करून पाठीमागे बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, कॅचचा कॉल आणि आणखीन एक विकेटचं पतन. रोहित होता यावेळेस. फलंदाज बाद, बॅक टू दी पॅव्हिलियन. नवीन बॅटर पाठवा लगेच. अमित गेला, आता आउट झाला तुषार. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव प्राप्त होईल, सिंगल येते. परत एक वेळा ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय आणि चांगला बॉल तिथे हाताळलाय. पायावरती टाकलाय बरोबर ती. हा ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटक समाप्त आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 10 ऑन स्कोर कार्ड. 10 धावा. सुरुवात तर चांगली झाली आहे. इथून पुढे पाहावं लागेल कशा पद्धतीने खेळतोय. थोडंसं सनबुर्स टीम स्पीडअप घ्या. बघा तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा.
5 मॅच बाकी आहेत अजून. परत एक वेळेला बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये, तिथे एकच धाव मात्र मिळेल, सिंगल. समोरची फटका सजवण्याचा प्रयत्न मिड ऑफ तैनात आहे, तिथे एक धाव मात्र वेगाने कंप्लीट केली आहे, सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवते 12 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, बॉल हवेत आहे, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय हा अप्रतिम स्ट्रोक, षटकार. आणखीन एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर बॉल निघून चालला, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय, चांगला स्टॉप तिथे केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते, तिथे 2 धावा नक्कीच आल्यात. 3 षटक समाप्त झाले, त्यांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24-24. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिमचं षटक स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा खालती राहिला हा बॉल, बीट करून पाठीमागे चाललाय, आलाय हा डॉट बॉल, परंतु एक धाव बायच्या स्वरूपात अगदी वेगाने कंप्लीट केली आहे. पंखा जरा इकडे फिरव ना, तिकडे तरी फिरव, आवाज जाते. फुलटॉस बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. अभिषेक आहे त्या ठिकाणी आणि अभिषेकने कुठलीही चुकी केली नाहीये, फलंदाज बाद होतोय. चला बॅटर लगेच पाठवा. सूरज येत असताना मात्र पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये सनपूर संघाकडनं. चांगले प्रयत्न होत आहेत, जिथे आपण पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने तो दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. जोकिंग पत्करली होती, परंतु फंगलिंग पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं तिसऱ्या धावेसाठी. तिसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे का, आणि तिथे तिसरी धाव घेत असताना मात्र
क्रीज पर्यंत पोहोचलेला नाहीये. वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न होता, जोखीम पत्करली होती, परंतु प्रयत्न चांगले पाहायला मिळाले फलंदाजाचे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. 2 धावा नक्की झाल्या. शेवटच्या बॉलवरती टीमची धावसंख्या 2 धावेने जाऊन पोहोचली 27 आणि विजयासाठी लक्ष्य 28 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम वेताळनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी या संघाने आणि सनपूर संघाला टार्गेट सेट केलंय 28 धावांचं. चला, टीम मीटिंग न घेता, जास्त वेळ न घेता लगेच आचरेवाडी टीम मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. आयोजक टीम अंपायरला पाहण्याची पूर्तता करा. आयोजक टीम अंपायरला पाहण्याची पूर्तता करा. जवळ मॅचच्या दिशेने पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये जात असताना मात्र टीमचं टार्गेट सेट केलंय आता जसं 28 धावांचं आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तुषार आलाय. रोहित आणि रवी सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यानंतरची मॅच एका बाजूला उदवणे संघ आणि इथून विजेता होणारा संघ अशी मॅच असेल. चला थोडंसं स्पीडअप घ्या. येस, मॅचला करूया सुरुवात. पंचाचा येतोय ग्रीन सिग्नल. पहिला बॉल तुषारचा रोहित यांच्यासाठी. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव नक्कीच येईल आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर 28 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम सनपूर संघाला. अकुटप्प्याचा बॉल बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. ऑफ करण्याचा प्रयत्न होता तिथे. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव मात्र मिळेल नक्कीच. सिंगल येते.
फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय, फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा षटकार. फटका फसलाय, बॉल हवे, कॅचचा कॉल आहे आणि अप्रतिम असा झेल पकडलाय, अविश्वसनीय झेल. सुहास होते आणि बहुतेक सनीदादाचं ऐकलं तुषारने आणि तो टप्पा हाताळला आणि सनीदादाच्या चेहऱ्यावरती देखील स्माईल आहे, कारण त्याने सांगितलं होतं सनीदादाने की ब्लॉक टाका आणि तशाच पद्धतीचा ब्लॉक होल पद्धतीचा बॉल हाताळला आणि विकेट नक्कीच रोहितच्या माध्यमातून माघारी जात असताना मात्र पहिला धक्का लागतोय. काय बोलतोय, मारल की मी त्याला नाही आणलं तर. चांगला फटका इथे खेळण्याचा प्रयत्न झालाय, 2 धावा नक्कीच येतील आणि इथे ठेव ना, त्या डिकीट ठेव ना, कोण नाही ना, ठेव तिथं. इकडे घे रे ते बारक्या घे रे ते. सुशा कोण नेणार आहे ते? सुशा पोरच शानी नाही ती म्हणतो. हा मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे आपण पाहायला गेलं तर स्पीडअप घ्यायचं आहे थोडंसं. वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल, अवांतर धावसंख्येने अगदी सुहास आलाय आणि सुहास पहिलाच बॉल आपण जर पाहिला गेलं तर अवांतर हाताळलाय. वाईट बॉल नक्कीच येतोय, पुढचा बॉल परत एक वेळेला वाईट बॉल हाताळलाय, पुन्हा टाकावं लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगलं षटक परत एक वेळा कमबॅक करून दिलाय हा बॉल सुहासच्या माध्यमातून. वेळेचा निर्बंध आहे त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अगदी घोषंगी क्षेत्रामध्ये चाललाय आणि एकच धाव मात्र मिळेल, सिंगल येते. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. तिथे आपण पाहायला गेलं तर दुसरं षटक सुहास हाताळतोय. परत एक वेळेला चांगला बॉल तिथे हाताळलाय. टॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. सुरुवात अगदी दोन्ही संघांकडनं मात्र चांगली राहिली आहे, परंतु आता दुसरं षटक ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. डीपमध्ये फिल्डर आहे, चांगला स्टॉप तिथे केलाय.
काय नाव? चांगला बॉल इथे हाताळलाय, परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीयेत. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवत आहे. 15 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक समाप्त, 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 10 बॉलमध्ये आता 13 करायचे आहेत. सत्यजित गोलंदाजी स्ट्राईकवरती मात्र सज्ज झालाय. दहा बॉलमध्ये 13 करायचे आहेत. फटका फसलाय, बॉल हवेत आणि कॅचचा कॉल. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. विकेटचं पतन झालंय. मोठ्या फटक्यासाठी इनसाइड आउट थ्रू द कव्हर. काय घडलंय, काय घडलंय हे मात्र पाहायचंय. पंच शहानिशा करतायत आणि सांगतायत की नक्की काय आहे. येस, आउट आहे. सन्मान्य आदरणीय आनंद हरुगडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. येस अंपायर. लोगो नसेल तर पेनल्टी आहे. बघा, लक्षात द्या, असोसिएशनच्या नियमानुसार टी शर्ट वरती आपल्या पाटण तालुक्याचा सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक आनंद हरुगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बघा, 5 रनची पेनल्टी तुम्हाला घ्यावा लागेल, कारण असोसिएशनचा लोगो टी शर्ट वरती असणं अनिवार्य आहे. आणि ही बाब आपण कित्येक स्पर्धा असोसिएशन सीझन सुरू झाल्यापासून मात्र सांगतोय
बघा ट्रॅक पॅन्ट पण देखील तुमच्या एकाच कलरमध्ये सर्व टी शर्ट ट्रॅक सेम कलर हवा आहे सर्व टीमचा सर्व खेळाडूंचा. आणि असं जर नसेल तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. आणि 5 रन लेस केले जातात. 23 धावा हे टार्गेट 28 मधून 5 गेले 23 धावांचं टार्गेट आता सेट केलंय. कोलोडप्याचा बॉल ऑन साईडला वळवलाय. चांगला स्टॉप तिथे केलाय. एकच धाव नक्कीच दिली गेली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल शिल्लक असतील 7 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 7 बॉल 7 धावांची गरज. सात बॉल मध्ये 7 करायचे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर बॉल निघून चालला. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. ही कॅच कुठेतरी होणं महत्वाचं होतं आणि मार्क मात्र घेऊन हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. ही कॅच भरपूर महत्वाची होती आणि क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु अगदी गॅप शोधून काढला फलंदाजाने आणि चौकार खेचला. उडवलाय बॉलला. बॉल हवेत आहे. कॅच झालेली नाहीये आणि बॉल हा विजयाचा चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. मॅच फिनिश केली. चला टॉस साठी या. एका बाजूला उदवणे संघ तर दुसऱ्या बाजूला टीम आहे सनबूर संघ.